हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर आपण पाहतो सिरीजचा नेक्स्ट टॉपिक बघू आपण काय आहे बघा. मॅक्झिमम आपल्या सिरीज तर सर्वच झालेलं आहे. आता फक्त व्हेरिएबल, नवीन व्हेरिएबल आणि त्या बघा काय आहे. 8 फ्रेंड्स ABCDEFGH 8 फ्रेंड्स आहे. आर sitting around a circular table but not necessarily in the same order. 8 पर्सन आहे, त्यांची नावं आहे. ते एका सर्कल मध्ये बसून आहे. 4 ऑफ देम फेसिंग इनसाइड. 4 इनसाइड आहे तर ऑटोमॅटिकली 4 आउटसाइड. द अदर 4 फेसेस आउटसाइड. ऑल 8 फ्रेंड्स लाईक डिफरंट कलर्स. म्हणजे ते सगळे एक व्हेरिएबल आहे. आता पहिल्यांदा तर 8 पर्सन आहे. 8 पर्सनचे फेसिंग नाही सांगितले आहे. 4 फेसिंग इनसाइड आहे आणि 4 आउटसाइड आहे. त्याच्यानंतर त्यांना त्या 8 फ्रेंड्सना वेगवेगळे कलर्स आवडतात. ग्रीन, रेड, येलो, ऑरेंज. ग्रीन, रेड, येलो, ऑरेंज, वॉलेट, ब्ल्यू, ब्लॅक अँड व्हाईट. 8 कलर आहे पण ते कसे आहे बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. एवढं क्लिअर झालं. 8 पर्सन आहे, 4 इनसाइड आहे, 4 आउटसाइड आहे. ठीक आहे. तर मग 2 पॉसिबिलिटी काढून घेऊ. ठीक आहे ना. 2 पॉसिबिलिटी बघा आता. कशी राहील. आता आपल्याला इनसाइड आहे आउटसाइड माहित नाही, पण 4 इनसाइड आहे 4 आउटसाइड माहित आहे. त्याच्यानंतर बघा ए लाईक्स वॉलेट. एला वॉलेट कलर आवडतो तर लिहून ठेवू ना. लिहून ठेवू का मी एक वेगळा हे नाही, आता जागा नाही आपल्याजवळ तर म्हणून त्याला हे करतो, रेड कलरने मार्क करतो. त्याचं क्लिअर आहे. त्याला जो कलर आवडतो तो रेड कलरने करतो. त्याच्यानंतर आहे एफ इज सिटिंग टू द थर्ड राईट ऑफ द पर्सन हू लाईक्स ब्लॅक. ब्लॅक कलर जिथेही आहे, ब्लॅक कलरच्या थर्ड राईटला कोण आहे? एफ आहे. आता कुठे कोणती पण फेसिंग नाही दिलाय ना त्यांनी. फेसिंग नाही दिलाय तर ठीक आहे, लिहून ठेवू आपण. खाली कंडिशन काय आहे, जो ब्लॅक आहे, ब्लॅक कलरचा थर्ड राईट इकडे आहे. कोणता आहे माहित नाही, तो इनसाइड आहे आउटसाइड आहे, पण थर्ड राईट कोणता 1 2 आणि इथे कोणी एफ. कंडिशन लिहून ठेवली आपण, कारण कन्फर्म नाही आहे आपल्याजवळ ब्लॅक कसा पाहताय, इनसाइड आहे आउटसाइड. डी लाईक्स येलो कलर. पुन्हा डी लाईक्स येलो कलर वेगळ्या याने घेऊ. डी लाईक्स जसा एला वॉलेट तसा डी लाईक्स येलो कलर. आणि समोर दिला आहे अँड फेसेस द वन हू लाईक्स ब्ल्यू. डीला येलो कलर आवडतो. ठीक आहे, डीला येलो आवडतो, पण तो कोणाला फेस करत आहे? तो असा फेस कधी करेल जेव्हा तो इनसाइड बघेल. सपोज डी इथे आला, डी इनसाइड बघेल तेव्हा समोरच्याला ब्ल्यूला फेस करेल. म्हणजे सरळ सरळ ब्ल्यू जो आहे त्याचं तर डायरेक्शन क्लिअर नाही आहे, पण जो डी आहे तो येलो आहे आणि तो इनसाइड पाहत आहे. ठीक आहे, आणि तो कोणाला फेस करत आहे? तो ब्ल्यूला. म्हणजे अपोजिट झाला. ब्ल्यू आणि येलो अपोजिट आहे असं समजायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ बी. बीच्या थर्ड राईटला जी आहे, कुठे बसायचं आपण? आणि मग समोर दिला हू म्हणजे बी. बी लाईक्स ग्रीन कलर. पुन्हा बी ला ग्रीन कलर आवडतो. बी ग्रीन कलर वाला आहे आणि बीच्या थर्ड राईटला जी आहे, तर फर्स्ट सेकंड येईल जी. पहा कंडिशन बरोबर करायचं आणि इथं माहित नाही कुठे करायचं म्हणून आपण लिहित आहे. त्याच्यानंतर ई सिटिंग बिटवीन द पर्सन हू लाईक्स येलो अँड द वन हू लाईक्स व्हाईट रिस्पेक्टिव्हली. त्याचं म्हणणं असं आहे, जो ई आहे तो येलो आणि व्हाईटच्या जवळ बसला, ऍडजस्टंट आहे ना. बिटवीन म्हटलंय तर ई जो आहे एका साईडला येलो ठेवू आणि एका साईडला व्हाईट. व्हाईट आणि येलो. आणि येलो कोणाला आवडतं? डी ला आवडतं. ठीक आहे, म्हणजे ई मधात आहे. कुठे आहे पण माहित नाही, सांगता नाहीत ना कुठे असू शकतो. त्याच्यानंतर आता जोपर्यंत क्लिअर कंडिशनच नाही दिली की जो बी आहे कोणत्या फेसिंग कोणता ते, तेव्हापर्यंत काहीच लिहायचं नाही. आपण हे इथे लिहित आहे ना कंडिशन. त्याच्यानंतर एच इज इमिजिएट नेबर ऑफ द वन हू लाईक वॉलेट अँड ब्ल्यू. एच जो आहे तो नेबर आहे. कोणाकोणाचा नेबर आहे? आता पुन्हा एच कोणाकोणाचा नेबर आहे? जसं ई हा येलो आणि व्हाईटचा नेबर होता, तसंच एच जो आहे वॉलेट आणि ब्ल्यूचा नेबर आहे. म्हणजे एच मधात आहे कुठेतरी. बरोबर आहे. आता वेगळ्या याने तो एच जो आहे
इकडे या साईडने कुठे व्हायोलेट लिहितो, कुठे येऊ शकतं. आणि या साईडने कोणता आहे बघा, एच, व्हायोलेट आणि ब्ल्यू. ब्ल्यू इथे आहे ना, हा इथे ब्ल्यू आहे. ठीक आहे, एच जो नेबर आहे आणि व्हायोलेट कोणाला आवडतो, एला आवडतो, हे इथे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट बघा, सी. बघा, सी लाईक्स रेड. आता सी ला रेड आवडतं. पहिल्यांदा ए ला ब्ल्यू होतं, ए ला व्हायोलेट होतं, डी ला येलो होतं, आता सी ला रेड. क्लिअर क्लिअर दिलं, पण फेसिंगच नाही दिलाय. त्याच्यानंतर द पर्सन हू लाईक्स ब्लॅक फेसिंग द सेम डायरेक्शन ॲज द पर्सन हू लाईक्स ऑरेंज. म्हणजे त्यांनी म्हटलं ज्याला ब्लॅक कलर आवडतो, ज्याला ऑरेंज कलर आवडतो, त्यांचं फेसिंग सेम आहे. पण ऑरेंज आणि ब्लॅक हेच नाही ना इथे, लक्षात ठेवायचं. ऑरेंज ब्लॅक सेम डायरेक्शन का, सेम. ऑरेंज आणि ब्लॅक सेम डायरेक्शन. त्याच्यानंतर इज ऑन द इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. इथून क्लिअर होतं, इज ऑन द इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. जो ई आहे तो डीच्या इमिजिएट लेफ्ट आहे. आणि डीची सर तुम्ही लिहित कसे आहात, डीचं फेसिंग क्लिअर होतं इथं. डी कोणाला फेस करत होता, ब्ल्यूला. आणि डी जेव्हा ब्ल्यूला फेस करेल तेव्हा काय होईल, त्याचं डायरेक्शन क्लिअर होतं. जर सपोज डी इथे ठेवला मी, डीचं फेसिंग इनसाइड आहे. ठीक आहे. आणि डीला कोणता कलर आवडतो, येलो कलर आवडतो सर. ठीक आहे, येलो कलर आवडतो. डी कोणाला फेस करताय, ब्ल्यू कलरला फेस, ब्ल्यू कलरला फेस करताय, बरोबर आहे. ब्ल्यूचं फेसिंग नाही माहीत, पण डी आणि डीच्या इमिजिएट लेफ्टला कोण बसलाय, ई बसलाय. इथे ई बसला आहे, इथे ई बसला. तसंच मग इथं क्लिअर होतं, ई जो आहे तो येलो आणि व्हाईटच्या मधात आहे. येलो इथे झाला आहे, व्हाईट इथे येईल, कुठे, इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरी डायग्राम काढण्यापेक्षा याच्यातच क्लिअर होतं. आपण कंडिशनच लिहिल्या. कोणती, ही कंडिशन झाली क्लिअर, ही झाली क्लिअर. आणखी आहे का, आणखी ही बघा, ही काय म्हणतंय, एच जो आहे तो व्हायोलेट. इथे बघा, व्हायोलेट आणि ब्ल्यू मधच्या मधात एच बसून आहे. ब्ल्यू इथे आहे, इथे एच ठेवला तर इथे व्हायोलेट येईन का, नाही. ऑलरेडी व्हाईट बसला आहे, तर एच जो आहे इथे येईल आणि ब्ल्यू आणि व्हायोलेट इथे येईल. व्हायोलेट कोणाला आवडतो, एला आवडतो सर. तर क्लिअर होतं. चुकलं थोडं. ठीक आहे. व्ही आर ओ एला जो एच आहे तो ब्ल्यू आणि ए मध्ये आहे किंवा व्हायोलेट मध्ये आहे. तर कोणती कंडिशन झाली, ही झाली. त्याच्यानंतर आता ही राहिली, दोन राहिल्या. आणि मग ही वाली राहिली. ठीक आहे. लास्टची लाईन बघा आता, नो टू पर्सन्स फेसिंग द सेम डायरेक्शन सीट ऍडजस्टिंग टू इच अदर. इथून क्लिअर होतं सगळ्याचे डायरेक्शन कोणते. नो टू पर्सन फेसिंग द सेम डायरेक्शन सीट्स ऍडजस्टिंग टू इच अदर. त्याचं म्हणणं आहे जे दोन पर्सन ऍडजस्टेंट बसले आहे त्यांचं डायरेक्शन सेम नाही पाहिजे. बघा आता हा जर इथे इनसाइड आहे तर हा आउटसाइड येईल, हा इनसाइड आहे, हा आउटसाइड येईल. दोन जे इमिजिएट नेबर्स आहेत त्यांचे डायरेक्शन सेम नाही, तर मग हा आउटसाइड आहे, इनसाइड आहे, आउटसाइड आहे, पुन्हा इनसाइड येईल, आउटसाइड, सॉरी हा आउटसाइड आहे, इनसाइड येईल. त्याच्यानंतर हा आउटसाइड येईल. कसं होईल, कसं होईल बघा, इनसाइड आउटसाइड, पुन्हा इनसाइड आउटसाइड, इनसाइड आउटसाइड. किती किती आहे, 1 2 4, सॉरी 4 8 पाहिजे आपल्याला, इथे 4च आहे ना, 6च आहे. 1 2 3 4 5 6 आहे. तर ही वाली थोडं ही करू, आता वेगळ्या करतो मी बघा. पण एवढं क्लिअर झालं, काय क्लिअर झालं आपल्याला, नो टू पर्सन सेम नाही बसवायचे. आता एकाच पॉसिबिलिटीमध्ये मी क्लिअर करतो डायग्राम, कारण आपण कंडिशन पूर्ण लिहिली आहे. 8 पर्सन आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि इमिजिएट नेबर्स जे ऍडजसेंट त्यांची डायरेक्शन सेम नाही. त्याच्यात पेंट कलर त्याच्यामुळे घेतला की कारण आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. बघा इथे येईल डी. डी ला कोणता कलर आवडतो सर, येलो. ठीक आहे, येलो कलर आवडतो डी ला. त्याच्यानंतर डी कोणाला फेस करत आहे, डी फेस करत आहे ब्ल्यू ला.
तर ब्ल्यूचा पर्सन नाही माहित, पण डी ब्ल्यूला फेस करतो आणि ऍडजसेंट नेबर सेम नाही आहे. हा इनसाइड आहे, हा आउटसाइड येईल. हा आउटसाइड आहे, हा इनसाइड येईल. हा इनसाइड आहे, आउटसाइड, साइड, आउटसाइड, इनसाइड आणि हा. दोन नेबर, दोन ऍडजसेंट पर्सन सेम दिसत आहे का बघा आता. दोन्ही ऍडजसेंट पर्सन सेम नाही आहे. ठीक आहे. हां, फक्त लेफ्ट राईट लक्षात ठेवायचं. हां, त्याच्यानंतर येलो जो आहे, येलो ब्ल्यूला फेस करतो. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं, जो ई आहे तो कशा मदत आहे, व्हाईट आणि येलोच्या मदत आहे. तर मग इथे येईल की इथे येईल, दोन्ही येऊ शकतं ना. मग समोर एक दिलं आहे, हे बघा इथे दिलं होतं, जो ई आहे, इज ऑन इमिजिएट लेफ्ट ऑफ डी, डीच्या इमिजिएट लेफ्टला आहे. तर मग ई या साईडला होईल. ई या साईडला आला तर त्याच्यानंतर व्हाईट इथे येईल. ठीक आहे, व्हाईट इथे येईल. त्याच्यानंतर ही झाली कंडिशन, ही कंडिशन क्लिअर झाली. त्याच्यानंतर एच आणि ब्ल्यूची घेऊ. एच आणि ब्ल्यू, एच हा कोणामध्ये आहे, ब्ल्यू आणि वॉलेट, वॉलेट इथे येईल. आणि वॉलेट कोणाला आवडतो सर, ए, हे क्लिअर दिलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही झाली कंडिशन. त्याच्यानंतर काय राहिलं आता, आणि हा बस एवढं आहे. आता आपल्याला ठेवायच्या या दोन कंडिशन आहे. काय, एक कंडिशन होती ब्लॅकचा जो थर्ड राईट आहे कोण पाहिजे, एफ पाहिजे. आणि बी ज्याला ग्रीन आवडतो त्याचाही थर्ड राईट जी पाहिजे. इथं क्लिअर आहे, जी थर्ड टू द राईट ऑफ बी, बी ला ग्रीन आवडतो. आता बघा, बी इथे येऊ शकतो का, बी इथे येऊ शकतो का, बी ला ग्रीन आवडतो. जागा दोन्ही पाहिजे आपल्याला, पर्सन आणि कलरची. इथे बसू शकतो बी आणि ग्रीन. बीचा थर्ड राईट कोण आहे, 1 2 3. इथे कोण येईल, जी येईल का, जी येऊ शकत नाही कारण की ऑलरेडी कोण बसला आहे, ए बसला आहे. इथे इथे ग्रीन नाही बसत. त्याच्यानंतर दुसरा साठी इथेच जागा आहे, इथे नाही बसू शकत. तर इथे बी आहे, बी ला ग्रीन आवडतो, बीला ग्रीन आवडतो. त्याचा थर्ड राईट, त्याचा राईट इकडे जाईल, फर्स्ट सेकंड थर्ड. इथे कोण येईल, इथे सर जी येईल. क्लिअर, जी येईल तिथे. त्याच्यानंतर आता कोणती राहिली कंडिशन, बी जी झाली. ह्या ब्लॅकच्या थर्ड राईटला एफ आहे, हे इथे दिलेलं आहे, एफ सीट्स थर्ड, एफ सिटिंग थर्ड टू द राईट ऑफ द पर्सन हु लाईक ब्लॅक. ब्लॅकचा थर्ड राईट. आता ब्लॅक कुठे कुठे बसू शकतो, इथे बसू शकतो. इथे जर ब्लॅक ठेवला तर त्याचा थर्ड राईट 1 2 3. इथे कोण आहे, ऑलरेडी डी बसून आहे, एफ कसा बसेल. त्याच्यानंतर इथे बसू शकतो का, इथे दुसरी जागा आहे, इथे बसू शकतो ना. इथे जर बसला ब्लॅकचा थर्ड राईट 1 2 3, ऑलरेडी एफ नाही बसू शकत. तर ब्लॅकसाठी जागा हीच उरली. कोण आहे, ब्लॅकला जर ई ठेवलं तर ईचा थर्ड राईट 1 2 3. एफ कोणते येईल, एफ ला ब्ल्यू आवडेल. क्लिअर. ठीक आहे. आणखी ही कंडिशन राहिली काय, ब्लॅक आणि ऑरेंज सेम डायरेक्शन फेस करत आहे. एक तर इथे येईल, नाही तर इथे येईल. बरोबर आहे, कुठे चुकलं का, सेम आहे. कोणती कंडिशन राहिली सर, एक कंडिशन राहिली ना, सी लाईक्स रेड कलर. तर मग सी आणि रेड कलर साठी जागा हीच उरली. इथे जर झाली तर हा ऑरेंज इथे येईल, कारण ऑरेंज आणि कोण आहे, ब्लॅक सेम होता. क्लिअर. हे अशी डायग्राम येईल. मी इरेज करतो एकदा पूर्ण, बाकीचे तुम्हाला क्लिअर येईल. पहिल्यांदा आपल्याला काहीच नव्हतं समजत, आपण काय केलं, पूर्ण डायग्रामच्या ज्या कंडिशन आहे, ज्या ज्या नव्हत्या समजत त्या आपण राईट केल्या, लिहिल्या. त्याच्यानंतर एक कंडिशन, लास्टच्या लाईनवरून काय समजलं आपल्याला, लास्टची लाईन म्हणत होती की नो टू पर्सन फेसिंग इच अदर. मग आपल्याला एवढं माहिती होतं की डी जो आहे, डीचं फेसिंग तर इनसाइड आहे, मग त्याचा आउटसाइड इनसाइड, आउटसाइड इनसाइड. तर डी वरून सगळं झालं आणि लास्टची लाईन पर्यंत त्यांनी केलं. ठीक आहे, क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा पझल. नेक्स्ट पझल आहे बघा, काय आहे, 10 बॉक्सेस वर केप्ट वन अबोव अनदर. 10 बॉक्सेस एकावर एक ठेवले आहे. आता जेव्हा वन अबोव अनदर आहे तर फ्लोअर सारखं नाही घ्यायचं त्याला. ठीक आहे, आपण कंडिशन घेऊ बघा. 10 बॉक्सेस वर केप्ट वन अबोव अनदर इन द फॉर्म ऑफ स्टॅक. स्टॅक मध्ये म्हणजे रॅक मध्ये आहे. त्याच्यानंतर दीज बॉक्सेस वर डिफरंट कलर्स, त्यांचे डिफरंट कलर्स आहेत. आता पर्सनचे नावाचं नाही आहे, मग कलरचेच नाव आहे, त्या कलरचेच बॉक्स आहे. पझल स्टार्ट झाली. 4 बॉक्सेस वर केप्ट बिटवीन द रेड बॉक्स अँड पिंक बॉक्स. रेड बॉक्स आणि पिंक बॉक्स मध्ये किती आहे, 4 बॉक्सेस आहे. आता पिंक बॉक्स वर आहे की रेड बॉक्स वर आहे, नाही तर एकदा वर पिंक बॉक्स घेऊ, एकदा वर रेड बॉक्स घेऊ. ठीक आहे, बघा पिंक बॉक्स इथे घेतो, पिंक
1 2 3 4 इथे काय येईल, त्यापेक्षा 10 बॉक्स काढू, नाही 10 बॉक्स फक्त 1 2 इथे येईल रेड बॉक्स, रेड बॉक्स एकदा रेड बॉक्स वर घ्या, 1 2 3 4 इथे येईल पिंक. दोन पॉसिबिलिटी घेतल्या ना, दोन पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर बघा द ग्रीन बॉक्स वॉज केप्ट इमिजिएटली अबव रेड बॉक्स. जो ग्रीन बॉक्स आहे रेड बॉक्सच्या वर आहे, तर ग्रीन बॉक्स घ्या. ग्रीन बॉक्स अबव रेड बॉक्स आहे, तर ग्रीन इथे येईल, ग्रीन इथे येईल. त्याच्यानंतर ओनली वन बॉक्स वॉज केप्ट बिटवीन द व्हाईट बॉक्स अँड ग्रीन बॉक्स. ग्रीन बॉक्स आणि व्हाईट बॉक्स मध्ये एक आहे, समोर लाईन खतम झाली का नाही. वेअर द व्हाईट बॉक्स केप्ट अबव ग्रीन बॉक्स, म्हणजे ग्रीन आणि व्हाईट मध्ये एक आहे आणि कोण वर आहे, वेअर द व्हाईट बॉक्स, व्हाईट आणि ग्रीन मध्ये एक आहे, व्हाईट बॉक्स वर आहे. आता व्हाईट ग्रीन काय, एक हा सोडला तर इथे काय येईल, इथे येईल व्हाईट येईल. ग्रीन आणि व्हाईट मध्ये एक आणि व्हाईट वर आहे, ग्रीन आणि व्हाईट एक. किती बॉक्सेस झाले हे लक्षात ठेवायचं. या लाईन मध्ये किती झाले, 1 2. आता कोणी नाही आहे तर आहे बॉक्स ठेवलेला, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले. इथे 10 आहे टोटल. ठीक आहे, याच्यात 1 2 3 4 5 6 6च झाले. हा, याच्यात मदत कुठेतरी बसतो. हां, नेक्स्ट याच्यात आहे एक जण. नेक्स्ट 5 boxes are kept between the white box and magenta box. 5 बॉक्स आहे मॅजेंटा आणि व्हाईट मध्ये. आता याच्यात व्हाईट वर तर जाणार नाही ना, 9 झाले, 9 तर झाले, 10च आहे ना टोटल. तर खाली येईल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, इथे येईल मॅजेंटा. आता याच्यात वरही जाऊ शकतात खाली जाऊ शकतात ना व्हाईट, कारण खाली जागा आहे वरही जागा आहे. तर लिहून ठेवू ना काय आहे, मॅजेंटा आणि कोणामध्ये, व्हाईट बॉक्समध्ये 5 आहे, लिहायचे. ठीक आहे, मॅजेंटा आणि व्हाईट बॉक्समध्ये 5 आहे. त्याच्यानंतर ओनली वन बॉक्स केप्ट बिटवीन मॅजेंटा अँड ब्राऊन. मॅजेंटा आणि ब्राऊन मध्ये पुन्हा 1 बॉक्स आहे. वेअर द ब्राऊन बॉक्स वॉज केप्ट बिलो पिंक बॉक्स. आता इथं क्लिअर होतं, जो ब्राऊन आणि मॅजेंटा मध्ये एक आहे आणि ब्राऊन बॉक्स काय आहे, पिंकच्या बिलो आहे. आता मॅजेंटा आणि ब्राऊन बॉक्स कसे आहे, एक बॉक्स आहे तर ब्राऊन बॉक्स इथे येईल, बरोबर आहे. पण ब्राऊन बॉक्स हा पिंक बॉक्सच्या वर आहे, तर ही पॉसिबिलिटी राहिली रॉंग. ठीक आहे, तर ही पॉसिबिलिटी आपण घेऊ. आता बघा मॅजेंटा कुठे जातो, जर खाली घेतला तरच ब्राऊन आणि मॅजेंटा येईल ना. वर जर घेतला सपोज कशामध्ये, 1 2 3 4 5, इथे जर मॅजेंटा ठेवला, ठीक आहे, इथे मॅजेंटा ठेवला तर मॅजेंटा आणि ब्राऊन मध्ये इथे येईल ब्राऊन किंवा वर जाईल ब्राऊन, बरोबर आहे. तर पण तो पिंकच्या तर वरच येईल ना, पिंकच्या खाली पाहिजे ना ब्राऊन, ब्राऊन पिंकच्या खालीसाठी मग हा जो आहे प्रॉपर लिहितो मी. ठीक आहे, पिंक, तर पिंक मॅजेंटा मध्ये खाली 5 करावं लागेल, व्हाईट आणि 1 2 3 4 5, इथे येईल मॅजेंटा. ठीक आहे ना, इथे मॅजेंटा येईल आणि मॅजेंटा आणि ब्राऊन मध्ये एक पाहिजे. आता ब्राऊन कुठे आहे, खाली येऊ शकतो का, बघा किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. जर 1 बॉक्स ठेवला तर इथे 10 झाला ना, मग इथे ब्राऊन येईल का, नाही, तर वरच बसेल मॅजेंटाच्या, इथे येईल ब्राऊन. ठीक आहे, ब्राऊन इथंच येईल ना, खाली येणार नाही, खाली किंवा वर. आता एक पाहिजे, 9 झाले टोटल. त्याच्यानंतर बघा काय आहे, ब्लॅक बॉक्स केप्ट ॲडजसेंट टू ब्राऊन बॉक्स अँड कोणासाठी येतं, पहिल्यासाठी. ब्लॅक बॉक्स जो आहे तो ब्राऊन बॉक्स जवळ आहे, तर ब्लॅक साठी जागा एकच आहे, कोणतीही. आणि समोर काय दिलं आहे, समोर दिलं आहे काय आहे, ब्लॅक बॉक्स जो आहे तो ब्राऊन जवळ आहे आणि ब्लॅक बॉक्स केप्ट अबव वॉलेट, वॉलेटच्या अबव आहे, तर वॉलेट इथे येईल ना, जागाच नाही आहे दुसरी वॉलेटसाठी. आणि 10 बॉक्सेस हे कम्प्लीट झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 2 बॉक्सेस आहेत त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा येलो बॉक्स वॉज केप्ट बिलो
ब्ल्यू, येलो जो आहे तो ब्ल्यूच्या खाली आहे, तर ब्ल्यू इथे येईल, येलो इथे येईल. पण ही करेक्ट आहे का? समोर एक कंडिशन राहिली ना, एक इन्फॉर्मेशन आहे ना. बट बट कोणासाठी आला? जो पहिला बोलणार आहे. येलो, येलो इज अबाउ वॉलेट. येलो अबाउ वॉलेट आहे का? हा वॉलेट तर सगळ्यात खाली. ठीक आहे, म्हणजे ही कंडिशन क्लिअर झाली. मी चांगल्याने लिहितो बघा आता, ते लिहितो. 10 बॉक्सेस होते आपले आणि 1 अबाउ अनदर होते. ठीक आहे, क्लिअर होतं तुम्हाला पण? कलर जेवढे क्लिअर झालं तेवढं चांगलं. ठीक आहे, सगळ्यात खाली होता वॉलेट होता. एकदा तुम्ही चेक कराल, वॉलेटच्या नंतर मॅन्जेटा, मॅजेंटा, मॅजेंटा, त्याच्यानंतर मॅजेंटाच्या जस्ट वर ब्लॅक, ब्लॅकच्या वर ब्राऊन, ब्राऊनच्या वर आहे रेड, रेडच्या वर ग्रीन, ग्रीनच्या वर येलो, ब्ल्यू. अरे एक कलर राहिला ना, कोणतं चुकलं? 1 2 3 4 5 6 7 8 9, येलो राहिला ना, येलो नाही लिहिला, येलो. व्हाईट नाही लिहिला ब्ल्यूच्या नंतर, ब्ल्यूच्या नंतर व्हाईट आहे. ठीक आहे, व्हाईट आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू आहे आणि लास्टला पिंक सगळ्यात वर होता. ठीक आहे, अशी अशी डायग्राम बनेल. त्याला इरेज करतो. ठीक आहे, अशी डायग्राम बनेल. क्लिअर? नेक्स्ट, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा कशी आहे हे बघा. 14% आहे, तर पॉसिबिलिटी आहे की पॅरलल रो येतं. बघा 14 स्टुडंट्स वर सीटेड 2 पॅरलल रोज. क्लिअर दिला आहे, 14% बसले आहेत, 2 पॅरलल रोज, 7 इच फेसिंग each अदर. तेच आहे सेम, एक साऊथ आणि एक नॉर्थ फेसिंग, इन सच अ वे दॅट देअर इज अन इक्वल डिस्टन्स बिटवीन देम ॲडजस्टंट पर्सन. ते माहितीच आहे ना मला. रो वन मध्ये कोण आहे तेवढं लक्षात ठेवायचं. रो 1 मध्ये A to G पर्यंत आहे, वर सीटेड, ऑल ऑफ देम वर फेसिंग साऊथ, एवढं लक्षात ठेवा. रो 1 फेसिंग साऊथ करून घेतो. 7% आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7%. राईट लेफ्ट लक्षात ठेवायचं. फेसिंग लक्षात ठेवायचं, राईट लेफ्ट. राईट कोणती आहे यांची? वरच्याची ही राईट आहे सर, लेफ्ट आहे. खाली उलट, हे लेफ्ट आहे, राईट आहे. ABCD कुठे बसले आहे सर? ABCD इथे बसले आहे. हे रो 1 आणि हे रो 2. ठीक आहे, बघा रो 2 PQRST UV वर सीटेड अँड ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ. सगळे PQRST इथे. क्लिअर? बघा आता काय आहे बघा, इथून स्टार्ट होत आहे. 3 persons were seated between A and 1 who faces Q and neither of them was seated at the end. त्याचं मिनिंग होतं A आणि Q, जो Q ला फेस करताय, कारण A आणि Q, A आहे फर्स्ट रो मध्ये, Q आहे सेकंड रो मध्ये, तर A आणि Q ज्यालाही फेस करत आहे तो त्यांच्यामध्ये 3 पर्सन आहे आणि कोणीही A आणि Q एंडला नाही आहे. सर्वात महत्वाचं, A सपोज इथे जर बसवला मी, ठीक आहे, इथे येईल का? इथे नाही येणार, कारण एंडला झाला. तर A साठी जागा इथे जर ठेवली, A इथे आहे, तर 1 2 3 इथे Q येईल. Q याला फेस करत आहे, बरोबर आहे, Q याला फेस करत आहे. त्याच्या आणि A मध्ये 3 पर्सन आहे, तो याला फेस करत आहे. 1 2 3 इथे. क्लिअर? नेक्स्ट बघा, 1 person seated between Q and U. Q and U मध्ये एक जण आहे, Q आणि U सेम रो 2 मध्ये आहे. Q इथे, दोन्ही सेमच आहे. त्याच्यानंतर
वन ऑफ द इमिजिएट नेबर्स ऑफ यू फेसेस बी. क्लिअर झालं. बीचा जो एखादा नेबर आहे तो बीला फेस करत आहे. तर पहिल्या याच्यात हा नेबर घेतो, हा बी याला फेस करतो. एकदा इकडे गेला, एकदा हा घेतो, हा बी याला फेस. क्लिअर. वेगवेगळ्या डायरेक्शन झाल्या ना. आता नेक्स्ट 3 persons वर सीटेड बिटवीन बी अँड एफ. बी अँड एफ मध्ये पुन्हा 3 पर्सन आहे बघा. आता याच्यात 1 2 3 बी आणि एफ इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 2 3 बी. दोन्ही एंडला झाला, एका एंडला इकडे झाला, एका एंडला एफ इकडे. त्याच्यानंतर पी फेसेस द वन हू वॉज सीटेड सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. एफ पी कसा आहे, पी फेसेस, पी कोणाला फेस करताय, जो एफचा सेकंड लेफ्ट आहे. एफचा सेकंड लेफ्ट. आता या इनर साइड मध्ये एफचा लेफ्ट त्या साइडने जाईल ना, काहीच नाही, हा एफच लेफ्ट एंडला आहे. तर मग ही रॉंग आहे. तर एफचा सेकंड लेफ्ट, फर्स्ट लेफ्ट. आता ही साऊथ आहे तर याची लेफ्ट, फर्स्ट सेकंड. हा आहे सेकंड लेफ्ट, कोणाला फेस करताय सर, पीला. क्लिअर. त्याच्यानंतर अंदरची रॉंग डायग्राम आहे. ठीक आहे, रॉंग करतो. त्याच्यानंतर बघा एस फेसेस सी. क्लिअर दिलाय. एस जो आहे सीला फेस करत आहे. तर कोणती जागा आहे अशी, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे बसलेला आहे ऑलरेडी, इथे बसलेला आहे. तर एस इथे येईल, सी इथे येईल. हे दोनच आहे जे दोन्ही जे प्लेस आहे ते खाली आहे. त्याच्यानंतर जी फेसेस द वन हू वॉज सीटेड सेकंड टू द लेफ्ट ऑफ टी. तो जी आहे तो कोणाला फेस करताय, टीच्या सेकंड लेफ्टला. बघा आता कुठे कुठे जी बसू शकतो. जी इथे, इथे 3 जागा आहे ना. पण इथे जर इथे बसवला टी, टीचा सेकंड लेफ्ट, तर हा तर नॉर्थ आहे तर इकडे येईल का, नाही. इथे जर बसवला इथे नाही बसू शकत. मग टी साठी जागा हीच उरली. टीचा सेकंड लेफ्ट कोण येईल, पी. पी कोणाला फेस करताय, जीला. जी येतो ना इथे, जी इथे बसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 persons वर सीटेड बिटवीन आर अँड टी. आर अँड टी मध्ये 2 पर्सन आहे. तर 1 2 आर इथे आला. क्लिअर. त्याच्यानंतर लास्ट आहे डी वॉज सीटेड राईट ऑफ एफ. एफच्या राईटला डी आहे. एफच्या राईटला आहे की डीच्या राईट. डी वॉज सीटेड राईट ऑफ एफ. एफच्या राईटला आहे, एफ आहे, ई आहे. ई कोणता आहे, डी जो आहे, ई जो आहे, डी वॉज सीटेड राईट ऑफ ई. तो डी आहे तो ईच्या राईटला आहे. ईची राईट इकडेच येईल ना. डी जो आहे ईच्या राईटला आहे. तर ही पूर्ण झाली. इथे कोण उरलं, पी क्यू आर एस टी यू झालं. ही पर्सन झाले. सिक्वेन्स जर लेफ्ट एंड पासून राईट एंड पर्यंत जर फर्स्ट रोचा म्हटलं काय होईल, लेफ्ट एंड पासून राईट सी ई बी डी जी ए एफ. हा उलटा आहे लेफ्ट पासून, व्ही आर पी यू टी क्यू एस. ही झाली करेक्ट. ठीक आहे. एकदा आज आपण 3 पझल पाहिल्या होत्या आणि त्याच्यातही व्हेरिएबल होते, याच्यातही व्हेरिएबल आहे का नाही. हे 7 फक्त काय झालं, हे पर्सन खूप जास्त झाले. 14% आहे तर 7 7 आहे. आणि प्रॉपर केअर जर रीडिंग केलं तर होतं. ठीक आहे. तर अशाच काही पझल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.